नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आपण हा जो बैल बघत आहात तर या बैलाचे शिंगाचे जे वरचे कठीण आवरण असते ते निघून गेलेले आहे. जसे की आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जनावरांना टक्कर खेळण्याची सवय असते, तर अशाच प्रकारे या बैलाला टक्कर खेळता वेळेस या बैलाच्या शिंगाचे जे वरचे कठीण आवरण असते, कवच असते, ते पूर्णपणे निघून गेलेले आहे. बरेचदा काय होते, आता या केसेसमध्ये शिंगाचे जे आवरण आहे ते निघून गेले, पण बरेचदा शिंग मोडून सुद्धा जातात, म्हणजे शिंग फ्रॅक्चर होते. तर अशा वेळेस आपण नेमकं काय करायला पाहिजे? तर अशा वेळेस जर ब्लिडिंग जास्त होत असेल तर सर्वप्रथम आपण तिथे टिंक्चर आयोडीनचा वापर करायला पाहिजे. टिंक्चर आयोडीन जर आपण याच्यावर ओतून दिलं तर त्यामुळे ब्लिडिंग होणारी तात्काळ बंद होईल. किंवा सोबतच आपण ॲडक्रोम सारखे इंजेक्शन सुद्धा लावू शकतो. तर आपण याला साफ करून एकदा जर याची ड्रेसिंग चांगल्या प्रकारे करून घेतली तर आपल्याला याला पुन्हा ट्रीटमेंट देण्याची गरज नाही, म्हणजे नेहमी याची ड्रेसिंग बदलण्याची गरज पडणार नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला याच्या ड्रेसिंगसाठी आपण हे जे शिंग दिसत आहे तर याच्यावर आपण बघू शकता जे ब्लड क्लॉट्स जमा झालेले आहे, रक्त गोठलेले जमा झालेले आहे, याच्यावर घाण चिपकलेली आहे. तर त्याला आपण सगळ्यात अगोदर चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेणार आयोडीनने, आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर कापूस जो असतो मेडिकेटेड कॉटन जो मार्केटमध्ये मिळतो, तर अशा वेळी आपल्याला कोणताही घरगुती कापूस किंवा खराब झालेला कपडा वगैरे वापरायचा नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा वेळेस आपण मेडिकेटेड स्वच्छ कॉटन घेऊन त्याचा एक पातळ थर काढून तो या शिंगावर लावायचा आहे, आणि त्याच्यावर आपल्याला टिंक्चर बेन्झोइन हे टाकायचे आहे. आणि टिंक्चर बेन्झोइन टाकल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला जो ड्रेसिंगचा कपडा मिळतो, बँडेज मिळते, तर त्या बँडेजने आपल्याला याची चांगल्या प्रकारे ड्रेसिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून ती निघली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ती ड्रेसिंग करायची आहे. कारण हा शिंगाचा भाग असल्यामुळे जनावर तिथे पायाने नेहमी खाजवते किंवा दुसऱ्या बैलासोबत टक्कर खेळण्याचा प्रयत्न करते, तर अशा वेळेस ते बँडेज निघून जाण्याचे खूप चान्सेस असतात. म्हणून जे आपण बँडेज करतो ते चांगल्या प्रकारे व्यवस्थित करावे, म्हणजे ते निघणार नाही. आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा आपण टिंक्चर आयोडीन सोडून द्यायचं आहे. तर त्यामुळे काय होईल, जो आपण कापूस लावला तो घट्ट त्या शिंगाला चिपकून बसेल. आपण बघू शकता इथे कशा प्रकारे बँडेज केलेले आहे. तर हे बँडेज एकदा केल्यानंतर याला आपल्याला पुन्हा खोलण्याची गरज नाही आणि बदलत बसण्याची गरज नाही. तर हे बँडेज आता ज्यावेळेस शिंग आतून कठोर व्हायला सुरुवात होईल, कठोर आवरण यायला सुरुवात होईल, त्यावेळेस ते हळूहळू आपोआप हे सगळं निघून जाईल. तर आता आपण याला 3 दिवस ट्रीटमेंट देणार. तर त्यामध्ये आपण याला पेन किलर, अँटीबायोटिक, अँटीहिस्टॅमिनिक हे लावणार आहोत. तर याला आपण क्लोरफेनिरामाइन मॅलिएट इंजेक्शन 10 ml इंट्रामस्क्युलर, सोबतच आपण डायक्रिस्टिसिन जे इंजेक्शन आपल्याला स्ट्रेप्टोपेनिसिलिन मिळते ते 2.5 ग्राम इंट्रामस्क्युलर लावणार आहोत. आणि त्यानंतर याला आपण जे पेन किलर असते, म्हणजे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग असते, तर आपण या केसमध्ये व्हेटल्जिन नावाचं जे इंजेक्शन आपल्याला मिळते, तर व्हेटल्जिन आपण याला 20 ml इंट्रामस्क्युलर लावलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याला डायक्रिस्टिसिन 2.5 ग्राम इंट्रामस्क्युलर, क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 10 ml इंट्रामस्क्युलर आणि व्हेटल्जिन इंजेक्शन 20 ml इंट्रामस्क्युलर. तर हीच ट्रीटमेंट आपण 3 दिवस याला कंटिन्यू करणार, आणि या बैलाच्या शिंगाला कोणतीही हानी होणार नाही, ते पूर्ववत आणखी जशास तसे होईल. तर याला याच्यापेक्षा जास्त कोणतीही
ट्रीटमेंट करण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नाही. धन्यवाद.